या पळसझरीमधला एक फेमस वॉटरफॉल आहे. फेमस मुंबईपासून तर अलिबागपर्यंत इथे येतात. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी आलो आहे पळसझरी येथे. आता मी निघालो आहे पळसझरीचा वॉटरफॉल एक्सप्लोर करायला. तो सुद्धा फार फेमस आहे. भरपूर लोक, भरपूर क्राऊड मुंबईवरून इकडे येतात. तर विचार केला तुम्हाला तो सुद्धा दाखवूया आणि आपल्या चॅनलवरती त्या पळसझरी वॉटरफॉलचा व्हिडिओसुद्धा बनवूयात. तर तुम्हाला रूट दाखवतो कसा असणार तो. समोर बघा जे दिसते तुम्हाला तिथे आहे पळसझरीचं मठ श्री स्वामी समर्थांचा. आणि हा इकडे आहे पळसझरीचा डॅम, रेल्वे स्टेशन तिथे पळसझरी. आणि हा रस्ता कर्जतकडे जातो. हा बघा, हा जो बोर्ड आहे लेफ्ट साईडला, इथे दरेकर वडापाव म्हणून एक दुकान आहे. आणि त्या दरेकर वडापावच्या इथूनच पुढे तो रस्ता जातो वॉटरफॉलकडे. पळसझरीचा फेमस असा वॉटरफॉल तो तुम्हाला दाखवतो. आणि आतमधला रस्ता कसा असणार ते सुद्धा बघूया. गरमागरम वडापावची तयारी सुद्धा सुरू आहे. तर मित्रांनो, इकडे आल्यानंतर हा दरेकरांचा वडापाव सुद्धा एकदा नक्की ट्राय करा वॉटरफॉलकडे जाताना. आणि हा रस्ता इथून त्यांच्याच शॉपच्या मागणं हा रस्ता जातोय वॉटरफॉलकडे. तर बघूया वॉटरफॉल कसा असणार आहे. हा सिमेंटचा रस्ता आहे. इथपर्यंत बाईक येऊ शकते. ते दरेकरांचं समोरचं जे वडापावचं शॉप आहे. पण पुढे मात्र तुम्हाला वॉक करतच जायला लागणार. ग्रीन झालेल्या पूर्ण वातावरणामध्ये हे पांढरे शुभ्र वाहणारं पाणी. आणि इथे आहे छोटीशी स्मशानभूमी. सो इथे आपल्याला बाईक पार्क करायला मिळतात. इथपर्यंत बाईक येऊ शकते तुम्ही, जर का तुम्ही आणली तर या सिमेंट रोडनी. पण याच्या पुढे मात्र तुम्हाला चालतच जायचं आहे. इथे बाईक पार्क करून तुम्ही जाऊ शकता इथे चालत. ओ, असं वाटतं आपल्याला पाण्यातूनच जावं लागणार. इथे थोडंसं पाण्यातून जावं लागतं. आणि बाजूनी पायवाट जाते, तिथून तुम्ही जायचं आहे. कर्जत हे एक असं सुंदर शहर आहे जिथे निसर्गाची ते उधळण झालेली आहे. आणि देवाने खूप सुंदर असा निसर्ग या कर्जत तालुक्याला दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे भरपूर सारे डोंगर आणि काय ती झाडी, काय तो डोंगर आणि काय ते धबधबे. असं पाण्यातून जायला लागणार तुम्हाला. सो बी केअरफुल गाईज. सोबत आहे आपला गाईड आणि आपला मित्र रितेश, जो आपल्याला हा रूट दाखवतोय. रितेश, काय सांगशील मला? हा रूट तुला कसा काय समजला? तू कधी आला होता पहिल्यांदा? लहानपणी आलो इथे. अच्छा. दर पावसाळ्यात आम्ही येत असतो इथे. अच्छा. या पळसझरीमधला एक फेमस वॉटरफॉल आहे. फेमस मुंबईपासून तर अलिबागपर्यंत इथे येतात. अच्छा. सो हा असा दोन्ही बाजूनी झाडींनी व्यापलेला मार्ग आहे. आणि त्यातनं सांभाळून या मित्रांनो. बघू शकतो मी दोन्ही साईडला असं झाडी, पूर्ण घनदाट जंगल आणि जंगल सफारी. आणि आपल्याला रितेश घेऊन चालला आहे, त्यालाच रस्ता माहिती आहे. पण एवढं काय कठीण नाही. तुम्ही हा जोडा आहे ना, त्याच्या पॅरलल फक्त चालत राहा, पण सांभाळून. हो, लुक ॲट द ब्युटी. सो हा आहे असा वॉटरफॉल इकडचा. पळसझरीमधला फेमस. छोटासा आहे पण सुंदर आहे खूप. म्हणजे आणि ह्या दगडांवरून सांभाळून, कारण की जर का स्लिपरी झालं असेल तर पाय सांभाळून लावा. आणि मेनमध्ये शूज घाला. मी ते स्लिपर्स जातात. अचानक प्लॅन झाला मित्रांनी, तर फॉर्मल्सवरती होतो, तर त्याच कपड्यांमध्ये इकडे आणलेलं आहे मला त्यांनी. पण मित्रांनो, अशा जागी यायचा चान्स मी कधीच सोडत नाही. तो हा असा इथे वॉटरफॉल आहे छोटासा. मित्रांनो, हा आहे वॉटरफॉल ॲक्च्युली. बघू शकता तुम्ही, एकदम निसर्गाच्या कुशीतमध्ये असलेला हा असा वॉटरफॉल.
आहे पळसझरीमधला सुंदर असा वॉटरफॉल अनटच्ड ब्युटी ऑफ कर्जत. तर मित्रांनो तुम्ही पण या इकडे नक्की एन्जॉय करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कचरा करू नका प्लीज. अतिशय सुंदर ही जागा आहे, निवांत शांत.